नेपाळमधून आलेला बिकिराय सुकेसराय यादव हा नाशिक जिल्ह्यातील सातपूर या गावात राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी अमृता कुमारी वय 19 ही सुद्धा राहत होती. नुकतेच या दोघांचे लग्न झाले होते, पण पोटापाण्यासाठी त्यांना आपले गाव सोडावे लागले आणि ते नाशिक येथे राहावयास आले. सध्या ते सातपूर भागात राहतात. बिकिराय हा मजुरीचे काम करून आपला आणि आपल्या बायकोचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025चा दिवस. संध्याकाळची वेळ होती. बिकिरायला त्या दिवशी आपल्या बायकोला फिरायला घेऊन जायचा मूड होता, म्हणून त्याने अमृता कुमारीला आवरण्यास सांगितले. तशी अमृता कुमारी तयार झाली आणि ते दोघे साधारण 6-6:30च्या दरम्यान गोदावरी नदीच्या काठावर फिरण्यासाठी बाहेर पडले. फिरत फिरत ते दोघे चांदशी शिवारात आले. नदीकिनारी असलेल्या मंदिरात देवदर्शनही घेतले. मग फिरता फिरता तो तिला एका शेतात घेऊन आला. तेथील बाभळीच्या झाडाजवळ तो आला. बिकिरायकडे स्मार्टफोन होता. त्याला रील्स करायला खूप आवडायचे. त्याचे स्वतःचे यूट्यूब चॅनलही होते. त्यावर तो काही बाई रील्स टाकत असतो. एकूण काय, तो स्वतःला रील स्टार समजत असे. शेतात आल्यावर त्याने आपल्या बायकोसोबत काही फोटोही काढले आणि हे फोटो काढता काढता तो बाभळीच्या झाडाजवळ आला. आजूबाजूला झाडी होती आणि आसपास कोणी नव्हते. हे पाहून बिकिरायने आपल्या बायकोच्या अंगावरील ओढणी ओढली आणि दोन्ही हातांनी फिरवून तिला पिळा देत तो तिच्याजवळ आला. त्यावेळी अमृता कुमारीला वाटले की आपला नवरा रील्स करण्याच्या मूडमध्ये आहे. तो रील्स करण्यासाठीच हे करत आहे. आपला नवरा मस्करी करत आहे असे मनाशी म्हणत अमृता कुमारीही हसत हसत त्याला पोज देऊ लागली. पण गळ्यात टाकलेली ही ओढणी रील्स करण्यासाठी टाकली नव्हती, तर त्याला आपल्या बायकोचा गळा आवळायचा होता. गळ्यात टाकलेल्या ओढणीचे 2 टोके हातात घेत त्याने अमृता कुमारीला आपल्याजवळ ओढले आणि ती दोन्ही टोके एकमेकांत गुंफत त्याची गाठ करून तो तिचा गळा आवळू लागला. जोपर्यंत तिचा श्वास कोंडत नव्हता तोपर्यंत अमृता कुमारीलाही मस्करीच वाटत होती. पण तिचा श्वास कोंडून तिला त्रास होऊ लागला. तरी तो ती गाठ सैल करत नसल्याचे तिच्या लक्षात येताच ती घाबरली. कारण क्षणार्धात बिकिरायने आपला डाव साधला होता. बायकोचा गळा आवळून तिला त्याने ठार मारले. ती निश्चित झाल्यावर मात्र त्याने आपला हात काढून घेतला. त्यासरशी ती खाली कोसळली. ती मरण पावल्याची खात्री होताच त्याने तेथून पळ काढला. या घटनेला 2-3 दिवस उलटून गेले होते, पण झाडाझुडपात पडलेल्या अमृता कुमारीचा मृतदेह मात्र कुणाच्या नजरेस आला नव्हता. सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता अंजली राहुल पाटील वय 35 यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्याला फिर्याद दिली की चांदशी शिवारातील विक्रम मते यांच्या मालकीच्या शेतात बाभळीच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. त्या महिलेच्या अंगावर लाल रंगाचा टॉप असून काळ्या रंगाची पॅन्ट आहे. पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांना ही माहिती मिळताच त्यांनी फोनद्वारे पोलीस कॉन्स्टेबल निलेश मराठे आणि रवी गांगोडे यांना कळवले की चांदशी शिवारात किंग्स्टन क्लब परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडला आहे. तेथे तुम्ही जाऊन खात्री करा. त्याप्रमाणे कॉन्स्टेबल निलेश मराठे आणि रवी गांगोडे हे तातडीने चांदशी शिवारात गेले. तब्बल 2 तास तपास करून त्यांनी तो मृतदेह शोधला. अखेर किंग्स्टन क्लबच्या परिसरातील झाडाझुडपात त्यांना तो मृतदेह दिसून आला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. साधारण 4 ते 5 दिवस हा मृतदेह येथे पडला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेहाची अवस्था पाहून घटनास्थळीच फॉरेन्सिक लॅब टीमला पाचारण केले. त्यांनी मैताच्या शरीरावरील
काही नमुने घेतले. डॉक्टर घांगळे सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांना पत्र देऊन जागेवरच पोस्टमॉर्टम करण्याची विनंती पोलिसांनी केली असता सायंकाळ 6 नंतर पोस्टमॉर्टम करता येत नाही असे सांगितल्याने पोस्टमॉर्टम करता आले नाही. खरे तर मृतदेह रुग्णालयात नेण्याजोगा नव्हता. त्यामुळे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवला आणि दुसऱ्या दिवसाची पोलीस वाट पाहू लागले. दरम्यान नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या मैताची नोंद अकस्मात मृत्यू रजिस्टरला 21/2025 क्रमांकावर BNSS 194 प्रमाणे नोंद घेण्यात आली. दुसरा दिवस उजाडला. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 वाजता पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, हवालदार गायकवाड, कॉन्स्टेबल पानझाडे, मराठे असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या. डॉक्टर घांगळे हेही घटनास्थळी आले. त्यांनी मृतकाच्या अंगावरील ओढणी काढली असता त्या महिलेस गळा आवळून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे नेण्यात आला. पोलिसांना तो मृतदेह अनोळखीचा होता. त्याची ओळख पटेपर्यंत तपास पुढे सरकणार नव्हता. म्हणून पोलिसांनी घटनास्थळाचे व मृतदेहाचे फोटो काढले आणि ते फोटो नाशिक शहर व परिसरातील पोलीस ठाण्याला पाठवून एखाद्या स्त्रीची मिसिंग झाल्याबाबत तक्रार दाखल आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला. दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याचे समजले. या पोलीस ठाण्याचे हवालदार वाडेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्याला कळवले की आमचे पंचवटी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नंबर 34/2025 मध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली असून तिचे वर्णन मृतदेहाशी मिळते जुळते आहे. तसेच ज्याने ही तक्रार दाखल केली आहे त्याला आम्ही बोलावून घेतो असे सांगितले. त्याप्रमाणे हवालदार वाडेकर हे एका तरुणाला सोबत घेऊन नाशिक तालुका पोलीस ठाण्याला आले. ज्या तरुणाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती त्या तरुणाचे नाव बिकीराय सुकेसराय यादव असून तो मूळचा नेपाळचा आहे. सध्या तो सातपूर नाशिक येथे राहतो. पोलिसांना फिर्याद देणाऱ्याची माहिती मिळाली. तसेच तो यूट्यूब व इंस्टाग्रामवर रील स्टार असल्याचे समजून आले. पोलिसांनी बिकीरायला तो मृतदेह दाखवला. त्याने मृतकाचे कपडे आणि मृतकाच्या डाव्या हातावरील इंग्रजीमध्ये लिहिलेला टॅटू बिकी प्लस अमृता पाहून ही महिला माझी पत्नी असल्याचे सांगितले. तिचे नाव अमृता कुमारी बिकीराय यादव, वय 19 असे समजून आले. तीसुद्धा मूळची हरिपूर्वा, जिल्हा सरलाई, नेपाळची असल्याचे पोलिसांना समजले. आपल्या पत्नीची मिसिंगची फिर्याद बिकीरायने दिली होती. त्यावरून पोलीस हे समजत होते की अमृता कुमारीला कोणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मारले असावे. पण पोलिसांची चाणाक्ष नजर बिकीरायवरून फिरत होती. तेव्हा इथेच कुठेतरी शिस्तय असं त्यांना वाटू लागले. आपल्या मनातील संशय मिटवण्यासाठी त्याला विविध प्रश्न विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण हुशार बिकीराय पोलिसांना ताकास्तूर लागून देत नव्हता. दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी बिकीरायकडे पत्नीचे आधार कार्ड मागितले. ते आधार कार्ड त्याच्याकडे नव्हते, पण त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो होता. म्हणून तो पोलिसांसमोर आपला मोबाईल आधार कार्डसाठी चेक करू लागला. फोटोच्या गॅलरीत आधार कार्ड शोधत असतानाच काही फोटो पोलिसांना दिसले आणि पोलिसांचा त्याच्यावर संशय वाढला. पोलिसांनी त्याच्याकडे मोबाईल मागितला आणि ते फोटो चेक करू लागले. तेव्हा ज्या घटनास्थळावर अमृता कुमारीचा मृतदेह मिळून आला होता त्या ठिकाणावरचे अमृता कुमारी आणि बिकीरायचे फोटो आढळून आले. घटना घडण्यापूर्वी बिकीराय हा अमृता कुमारी समवेत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय मैताच्या अंगावर जे कपडे होते तेच कपडे मैताने फोटोत घातल्याचे आढळून आले.
तो फोटो दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:06 काढलेला होता। दाल में कुछ काला है हे लक्षात येताच पोलिसांनी हे फोटो तू कुठे काढले आहेस, ते ठिकाण आम्हाला दाखव असे सांगितले। मग मात्र बिकी-रायच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले। पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला। आपल्या पत्नीचा खून करण्यामागचे कारण सांगितले। रील स्टार बिकी-राय हा पत्नी अमृता कुमारी हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे। इतकेच नव्हे तर विवाहात सासऱ्याने काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावेत यासाठी बिकी-राय पत्नीचा छळ करत होता। त्या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडण होत असे। बिकी-रायच्या मनात पत्नी अमृता कुमारी हिच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता आणि आता हिला जिवंत ठेवायचे नाही असे त्याने ठरवले। त्यानुसार संधी साधत त्याने अमृता कुमारीचा पत्नीचा खून केल्यानंतर आपणावर कोणी संशय घेऊ नये म्हणून त्याने सरळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले आणि दिनांक 28 फेब्रुवारी 2025च्या सायंकाळी गांधी तलाव येथून आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। मृत्यूसमयी अमृता कुमारी गर्भवती होती हे माहीत असून सैतान झालेल्या बिकी-रायने क्रूरपणे पत्नीची आणि तिच्या पोटातील बाळाची हत्या केली। चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।